सोलापुरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेलं जे बस स्थानक आहे ते तुम्ही काढले आणि त्याच्यामुळं आज तुमच्या दुकानासमोर आंदोलन झाले. नेमकं काय सांगाल या दुकानाचे ओनर कोण? मी किरण येजा, संस्थापक BY टेलर्स. तर हे आम्ही बसस्टॉप काढलंय हे खरं आहे, पण जे बसस्टॉप ज्या परिस्थितीत होतं ते आता हे तुम्हाला मी कॅमेऱ्यात दाखवतो. हे असं पूर्ण त्याचं हालत झालं होतं, पडायला आलं होतं. म्हणजे खूप हेवी बसस्टॉप होता आणि गोरगरीब लोक त्या बसस्टॉपवर आश्रा घेत होते, ते झोपत होते. आणि खरं आहे आमचं वास्तू त्याच्या मागं होतं आणि खूप आम्हाला त्याची अडचण पण होत होती. तर त्यानिमित्त आम्ही अर्ज घेऊन महापालिकेत गेलो. तर महापालिकेत आम्ही गेलो असता मग त्यांनी आम्हाला पर्याय सुचवले की हा बसस्टँड तुम्ही काढा, पण तिथं तुम्ही प्रस्थापित करा, सुशोभित म्हणजे चांगलं दिसणारं बसस्टँड करा. मग त्या हिशोबाने आम्ही महापालिकेकडे करार केलो. या संदर्भात आपला पत्रव्यवहार झालाय महापालिकेशी? हो, सगळं पत्रव्यवहार झालंय. माझ्याकडं महापालिकेचा करारनामा पण आहे. या हिशोबाने आम्ही लिगली केलो, इलिगली काय आम्ही केलेलं नाहीये. कारण की महापालिका सुद्धा आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं. कारण की आपण हे सोलापूरचे व्यापारी आहोत. व्यापाऱ्यांचं काही अडी अडचण असतात तर आम्ही कोणाकडे जाणार? आम्ही आयुक्त साहेबांकडे आणि महापालिकेकडेच जाणार. मग आमचा अडी अडचण त्यांनी ध्यानात घेता त्यांनी आम्हाला पर्याय सुचवले की हा बसस्टँड एकदम जर्जर हालतमध्ये झालाय. ठीक आहे, ते खरं आहे, ते पडणार होता. तर तुम्ही आमच्यासाठी पर्यायी बसस्टँड तुम्ही तयार करून ठेवा. मग ते आम्ही आता माझ्या हिशोबाने आता ते बसस्टँड काढून एक 4-5 दिवस झाले. तर आमचं उद्घाटन होतं, त्या निमित्ताने आम्हाला 1-2 दिवस उशीर झाला. आता उद्घाटन झालंय आज आणि उद्यापासून आमचं काम सुरू होणार आहे. म्हणजे डिसेंबर अखेर बसस्टँड आम्ही उभं करू. ज्या पद्धतीने आम्ही महापालिकेला आम्ही करार केला त्या पद्धतीने उभं करू. महापालिकेला तुमचा करार झालेला आहे की बस स्थानक तुम्ही स्वतः बांधून देणार आहात? आम्ही स्वतः बांधून देणार हे आम्ही महापालिकेकडनं करार केलाय असं या पद्धतीने. लेटेस्ट अपडेट सुपरफास्ट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा, फॉलो करा MS13 न्यूज, सोलापूरकरांच्या हक्काचं.